नियतीचा क्रूर घाला, भावापाठोपाठ बहिणीचा मृत्यू. भातकुली मार्गावरील भीषण अपघात. नियतीच्या मनात काय सुरू असते याचा नेम कोणालाच लावता येत नाही, याचा प्रत्यय देणारी एक हृदयद्रावक घटना भातकुली परिसरात घडली आहे. चुलत भावाच्या अंत्यसंस्काराला जात असतानाच एका तरुणीचा भीषण रस्ता अपघात झाला आणि त्यातच तिचा मृत्यू झाला. खुशी बाळासाहेब साबळे असे या दुर्दैवी मृत तरुणीचं नाव असून अवघ्या काही तासातच घरातील 2 तरुण मुलांचा अपघाती अंत झाल्याने साबळे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. या घटनेमुळे कानफोडी, दाऊदपूर गावासह संपूर्ण भातकुली तालुक्यात हळहळ व्यक्त केली जात आहे. सर्वत्र शोककळा पसरली आहे. खुशी साबळे हिचा चुलत भाऊ नैतिक साबळे यांचा भातकुली मार्गावर रस्ता ओलांडत असताना ट्रकच्या धडकेत मृत्यू झाला होता. या अपघाताने संपूर्ण कुटुंब आधीच शोकसागरात बुडाले होते. गुरुवारी दुपारी प्रदीपच्या अंत्यसंस्कारासाठी खुशी आपल्या दुचाकी क्रमांक MS 27 BS 802 भातुकलीकडे निघाली होती. ती महालक्ष्मी जिनिंगच्या समोरून जात असताना तिथे कापूस भरलेला एक मोठा ट्रक वळण घेत होता. प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार या ट्रकला ओलांडण्याच्या प्रयत्नात असताना ट्रक अनपेक्षितप्रमाणे उलटला आणि खुशी त्याच्या खाली चिरडली गेली. या भीषण अपघातात तिचा जागीच प्राण गेला. खुशी ही औद्योगिक प्रशिक्षण संस्थेची विद्यार्थिनी होती. तिच्या निधनाचं वृत्त कानफोडी गावात पोहोचताच सर्वत्र एकच आक्रोश झाला. अवघ्या काही तासात 16 वर्षाचा नैतिक आणि 22 वर्षाच्या खुशी या 2 तरुण जीवांना काळाने हिरावून घेतल्यानं संपूर्ण गाव सुन्न झालं असून प्रत्येक जण निसर्गाच्या अजब अन्यायाबद्दल दुःख व्यक्त करत आहे. एकच कुटुंबातील 2 चिराग विझले. चुलत भाऊ नैतिक साबळे याचं त्याचा अपघाती निधनाचं दुःख पचवण्यापूर्वीच त्याच्या अंत्ययात्रेला निघालेल्या खुशी साबळेचाही भीषण अंत झाला. एकाच कुटुंबातील 2 तरुण मुले अशा प्रकारे दगावल्याने साबळे परिवाराचे कधीही न भरून निघणारे नुकसान झालं आहे. परिसरात तीव्र शोक व्यक्त होत आहे. सिटी इंडिया न्यूजसाठी जिल्हा प्रतिनिधी रवींद्र खेडकर, अमरावती.